नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण कठोपनिषद बघत आहोत. कठोपनिषदाचा भाग 5वा मी आता इथे या एपिसोडमध्ये सुरू करते. कठोपनिषद भाग 5वा. मंत्र पहिला. विश्वनिर्मात्याने आपल्या इंद्रियांची बाह्य गोष्टींना ते ओढले जातील अशाच रीतीनं त्यांची व्यवस्था केलेली आहे. म्हणून मनुष्य अंतर्मनामध्ये डोकवून बघत नाही. त्याचे लक्ष बाह्य जगताकडे कायम खेळलेलं असतं. म्हणजे काय तर आपल्या शरीराची रचना अशा प्रकारे केलेली आहे की आपली ज्ञानेंद्रिय सदैव बाह्यमुखी असतात. म्हणजे बाह्य जगताचं आकर्षण त्यांना जास्त असतं आणि बाह्य जगताकडे आपण खेचले जातो, ओढले जातो. परंतु काही ज्ञानी मात्र असे असतात की ज्यांना मोक्षाची इच्छा आहे, ते बाह्य विषयांपासून मागे फिरतात आणि अंतर्मनामध्ये वसलेल्या ईश्वरीय तत्वाचा शोध घ्यायचा ते प्रयत्न करतात. यावरून मला एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. कथा आहे ययाती. बाह्य जगत इतकं आपल्याला खेचून धरतं की त्यातल्या गोष्टी, त्यातल्या वस्तू, त्याची निरनिराळी आकर्षणं यामध्ये आपलं सगळं आयुष्य संपून जातं, तरी सुद्धा तृप्ती काही मिळत नाही. ययाती, राजा ययाती. वडील त्याचे नहुष राजा होते. आई अशोक सुंदरी सोमवंशी घराणं होतं. ययातीचं लग्न देवयानीशी झालं. देवयानी ही असुरांचे गुरु शुक्राचार्य त्यांची ती कन्या. देवयानी लग्न होऊन सासरी आली आणि तिच्याबरोबर तिची दासी शर्मिष्ठा ही सुद्धा तिच्याबरोबर आली. मग पुढे शर्मिष्ठामध्ये ययाती मनानं गुंतू लागला आणि ययाती आणि शर्मिष्ठा यांच्या संबंधातून पुरु नावाचा बालक जन्माला आला. देवयानीला जेव्हा हे समजलं तेव्हा ती अतिशय चिडली आणि तिनं आपल्या वडिलांना म्हणजे शुक्राचार्यांना ही सगळी गोष्ट सांगितली. शुक्राचार्यांनी अतिशय राग अनावर होऊन ययातीला असा शाप दिला की तुझं हे जे बाह्य जगताचं आकर्षण आहे, तुझं हे जे तारुण्य आहे, ते तारुण्य आता नष्ट होऊन तुला वार्धक्याचं जीवन आता जगावं लागेल. शुक्राचार्यांनी असा वर दिल्यामुळे ययाती राजाचं वार्धक्यामध्ये रूपांतर झालं आणि तो अतिशय दुःखी झाला. त्यांनी आपल्या मुलांना विचारलं की तुमच्यापैकी कोणी माझं वार्धक्य तुम्ही घ्याल का, आणि त्या बदल्यात मी तुमचं तारुण्य घेईन. म्हणजे बघा, इंद्रियांची आसक्ती एकदा अनावर व्हायला लागली, जरी ईश्वरानं बाह्य इंद्रियांची रचनाच अशी केली आहे की बाह्य जगताकडे आपण खेचले जाऊ, हे जरी खरं असलं तरी काही वेळेला मग त्यामध्ये तारतम्य किंवा लिमिट राहत नाही. ययातीनं आपल्या मुलांना विचारलं की तुमचं तारुण्य मला तुम्ही द्याल का. तेव्हा पुरुनी फक्त त्याला होकार दिला आणि पुढे 1000 वर्ष ययातीनं तारुण्य उपभोगलं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की असा अनंत काळ जरी मी तारुण्य उपभोगलं तरी सुद्धा त्याला शेवटी काही अर्थ नाही, कारण कितीही उपभोगलं त्यातून मला कायमचं सुख असं कधीच मिळणं शक्य नाही. आणि मग त्याला त्याची खंत वाटली आणि त्यानं पुरुला त्याचं तारुण्य परत केलं. आता देवयानी आणि ययाती यांचा जो मुलगा, त्याचं नाव यदू, तो यादव वंशाचा प्रमुख मानला जातो
आणि ययाती आणि शर्मिष्ठा यांचा मुलगा पुरु हा पुरु वंशाचा पुरुष मानला जातो. मंत्र दुसरा. अज्ञानी सदैव बाह्य विषय उपभोगांसाठीच प्रयत्न करत असतात, पण त्यामुळे घडतं काय की त्यांच्या काही वासना या अतृप्त राहतात. वासना संचय कारण शरीरामध्ये जमा होतो आणि त्याचा उपभोग घेण्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या साखळीमध्ये अज्ञानी लोक गुरफटून जातात. पण ज्ञानी मात्र कोणत्याच लोभामध्ये अडकत नाही, कारण अमर्त्य काय आहे आणि विनाशी काय आहे हे तत्व ते जाणून असतात. म्हणजे काय होतं की आपल्याला आपलं स्वस्वरूपाचं अज्ञान या सगळ्या गोष्टींच्या मागे धावायला भाग पाडतो. कारण का डिझायर्स तरी का मनामध्ये एकसारख्या येतात, कारण आपण सदैव स्वतःला अतृप्त समजतो, असमाधानी समजतो, अपूर्ण समजतो, की काहीतरी ऍड केलं आयुष्यामध्ये, काहीतरी मिळवलं तरच मला कुठेतरी पूर्णता लाभेल, या आशेनं आपण पुन्हा पुन्हा हा ऍडिशनचा, मिळवण्याचा, हव्यासाचा उद्योग करत राहतो. पण त्यातून शेवटी काहीच निष्पन्न होत नाही. अविद्येतून डिझायर्स तयार होतात, कारण मी अपूर्ण आहे म्हणून. त्याच्यासाठी कर्म केलं जातं आणि कर्मफळांच्या बंधनामध्ये मनुष्य अडकून जातो. परंतु ज्ञानीला मात्र विनाशी काय आहे आणि अविनाशी तत्व काय आहे याचा बरोबर उलगडा झालेला असतो. यालाच आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा अनात्मा विवेक म्हणतात. केवळ आणि केवळ आत्मतत्व किंवा ईश्वरीय तत्व हेच अख्ख्या ब्रह्मांडामध्ये केवळ हेच अविनाशी तत्व आहे. आणि दुसरीकडे ते सोडून अख्खं जगत तुम्ही घ्या, ते सगळंच्या सगळं विनाशी आहे, क्षणभंगूर आहे. त्यातनं परम कायम दीर्घकाळ टिकणारं सुख मनुष्याला मिळत नाही. का? कारण आपण परम सुख समाधान जे कधीही भंग पावणार नाही अशा सुखाची अपेक्षा आपण जे स्वभावताच विनाश पावणार आहे अशा भौतिक जगताकडून करत असतो. त्यामुळे ती इच्छा कधी पूर्ण होऊ शकत नाही. आदी शंकराचार्यांचं ज्या ज्ञानीनं स्वतःचं खरं स्वरूप जाणलंय त्यावरून त्यांनी निर्वाण षटकम हे त्यांचं प्रसिद्ध स्तोत्र आहे, त्याचे आपण 2 रचना त्यातल्या मंत्रांच्या बघूया. असं म्हटलं जातं की आदी शंकराचार्य जेव्हा सद्गुरूंच्या शोधार्थ बाहेर पडले तेव्हा त्यांची भेट गुरु गोविंद पादाचार्यांशी झाली आणि त्यांनी या बालकाला विचारलं की तू कोण आहेस. तेव्हा त्यांनी हे निर्वाण षटकम रचून त्यांना त्याचं उत्तर दिलं की मी शरीर मन नसून माझं खरं स्वरूप हे आत्मस्वरूप आहे. तर त्या प्रसिद्ध निर्वाण षटकमचं काही स्तोत्र आपण आता इथे बघूया. मी मन नाही, मी प्रज्ञा नाही, मी अहंकार नाही, मी चित्त नाही, मी कान नाही, जीभ नाही, नाक नाही, मी डोळे नाही, मी त्वचा नाही, मी आकाश नाही, मी पृथ्वी नाही, मी वायू नाही, मी अग्नी नाही, मी नित्य आनंद स्वरूप शुद्ध आत्मतत्व आहे, हे माझं खरं स्वस्वरूप आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये ते म्हणतात
मी ऊर्जात नाही, मी पंचवायू नाही, मी पंचकोश नाही, मी सप्तधातू नाही, मी पाय नाही, हात नाही, वाणी नाही, मी केवळ आणि केवळ आनंद स्वरूप चैतन्य तत्व आहे. यामध्ये ते काय सद्गुरूंना क्लिअर करतात की मी मन नाही, बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी ऊर्जा नाही, मी पंचवायू नाही. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये पंचवायू खेळत असतात. त्यांच्या कार्यशक्तीनं आपली ही जी इंद्रियांची कार्यशक्ती आहे ती चालू असते, म्हणजे शरीराची हालचाल वगैरे. कोणते ते पंचवायू? उदान, प्राण, समान, व्यान आणि अपान. प्राणाचं कार्य ज्ञानेंद्रियांना शक्ती देण्याचं आहे. उदान मरण समयी तो जागृत असतो. समान हा पचनासाठी कार्य करतो. ज्ञान सर्वांगामध्ये तो असतो. अपान मलमूत्र विसर्जनासाठी तो कार्य करतो. अशा प्रकारे पंचवायू जे आहेत, ज्यामुळे आपली रोजची हालचाल, रोजची कार्यक्षमता चालू असते, ते पंचवायू सुद्धा मी नाही, मी पंचकोश सुद्धा नाही, मी सप्तधातूही नाही. आपलं शरीर हे सप्त धातूंनी बनलेले आहेत. कोणते धातू? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. यापैकी सुद्धा मी कोणीही नाही. मी पंचकोश नाही. पंचकोश ही संकल्पना काय आहे? तर पंचकोश म्हणजे तैत्तरीय उपनिषदामध्ये शरीराची पंचकोशात्मक रचना ही अगदी वैशिष्ट्यपूर्ण रीतीनं मांडण्यात आलेली आहे. पहिला हा जो कोश आहे त्याच्या आत 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 अशा त्या कोशांची अंतर्गत रचना समजली जाते. सर्वात बाह्य कोश जो आहे तो आहे स्थूल शरीराचा, त्याला अन्नमय कोश असं म्हटलं जातं. स्थूल शरीराचं भरण पोषण अन्नाने होतं, त्यामुळे याला अन्नमय कोश असं म्हटलं जातं. जर अन्नाविना आपण जगू शकणार नाही, मृत्यू होऊ शकतो. पण अन्नमय कोश किंवा स्थूल शरीर हे जड आहे, अचेतन आहे. आपलं शरीर जे कार्य करतं, इंद्रिय ही जी कार्यक्षम आहेत, ती सगळीच्या सगळी पृथ्वी प्रकृतीची ती फॅक्टर्स आहेत. आणि प्रकृती ही त्रिगुणी आणि मुळात जड अशी आहे. ती कार्यमान होण्यासाठी त्यामध्ये आत्मतत्व इन्क्लूड असणं हे महत्वाचं आहे. दुसरा, अन्नमय कोशाच्या आतला जो कोश आहे त्याला काय म्हटलं जातं? प्राणमय कोश. तो अन्नमय कोशाला आतनं व्यापून टाकतो. प्राणमय म्हणजे प्राण म्हणजे हवा नाही बर का. तर प्राणमय कोश म्हणजे आपली कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय या सगळ्यांच्या मदतीनं आपण जी हालचाल करत असतो त्याला जी प्रेरणा मिळते, ती शरीरात जी खेळती हवा असते त्याच्यामुळे ती प्रेरणा मिळते, त्याला प्राण असं म्हटलं जातं. परंतु प्राणांमुळे जरी ही शक्ती मिळत असली तरी सुद्धा ती जडच आहे. कारण अल्टिमेटली आत्मतत्वाच्या ऊर्जेमुळे शरीरातील हे पंचवायू कार्यक्षम होतात. मग प्राणमय कोशानंतर त्याला आत्म वेढलं जातो तो मनोमय कोश. मनोमय कोश म्हणजे मुख्यतः मनाने तो आधारलेला आहे. मीपणा, अहमपणा हे त्याचे गुण आहेत. पण तो सुद्धा जड आणि विकारी आहे, बदलणारा आहे. प्राणमय कोश घ्या, हा सुद्धा जड आहे, विकारी आहे. आपण तो अनुभवतो, आपण तो पाहिला जातो म्हणजे अनुभवला जातो. कधी कधी आपण म्हणतो मला आज खूप एनर्जी आहे, कधी कधी म्हणतो आपण खूप थकून गेलोय. म्हणजे प्राणमय कोशाचं अस्तित्व तो ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं आपण निरीक्षण करू शकतो.
मनोमय कोशाचं सुद्धा तसंच आहे. मन कधी दुःखी असतं, कधी आनंदी असतं. म्हणजेच ते ऑब्जेक्ट आहे, जड आहे, थिंग आहे, गोष्ट आहे आणि ती आपण अनुभवतो. त्यानंतर त्याच्या आतल्या कोशाला म्हटलं जातं विज्ञानमय कोश. म्हणजे बुद्धी त्यामध्ये स्थित असते आणि ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता त्यामध्ये असते. आणि सगळ्यात आतला जो कोश आहे त्याला आनंदमय कोश असं म्हटलं जातं. हा आनंदमय कोश हा कारण शरीरामध्ये स्थित असतो. आता कारण शरीर म्हणजे काय, तर ते त्रिगुणांपासून बनलेलं आहे. रजो, तमो आणि सात्विक गुण प्रत्येकाचे जे मूलभूत जो स्वभाव, या त्रिगुणांचं जे मिश्रण, त्यांनी सूक्ष्म रूपाने कारण शरीर बनलेलं असतं आणि त्यामध्ये हा आनंदमय कोश असतो. तो सुद्धा विकारी आहे, बदलणारा आहे. तर अशा पंचकोशांनी आपलं शरीर बनलेलं आहे. तेव्हा आदिशंकराचार्य असं म्हणतात की हा पंचकोशांनं बनलेला जे शरीर आहे ते सुद्धा म्हणजे मी नाही. मीची डेफिनेशन केवळ आणि केवळ जे ऊर्जा तत्व, प्राण तत्व, आत्मतत्व जे आहे ते माझं खरं स्वस्वरूप आहे. मी ऊर्जा नाही, मी पंचवायू नाही, मी पंचकोश नाही, मी सप्तधातू नाही, मी हात पाय वाणी नाही, म्हणजे कर्मेंद्रिय नाही, ज्ञानेंद्रिय नाही, कर्मेंद्रिय नाही. मी केवळ आनंद स्वरूप चैतन्य तत्व आहे. तर निर्वाण षटकमची पहिली 2 कडवी आपण इथे बघितली की जिथे आत्मज्ञानी हे जगाला सांगू इच्छितो की माझं खरं स्वस्वरूप आणि तुमचं सगळ्यांचंच, आपल्याला फक्त त्याचा अवेअरनेस अजून आला नाही, पण प्रत्येकातील जे ईश्वरीय तत्व आहे तेच त्याचं खरं स्वरूप आहे. पुढील मंत्र. जेव्हा मुमुक्षु हे जाणतो, मुमुक्ष म्हणजे कोण, मुमुक्ष म्हणजे की ज्याला आता अध्यात्माची गोडी लागलेली आहे, त्याची इच्छा आहे या भौतिक जगतामध्ये, व्यावहारिक जगतामध्ये जगताना, ते तर जगायचंच आहे, पण त्याच बरोबरीनं अजून गूढ चिंतनपर त्याची ओढ लागलेली आहे. आध्यात्मिक दृष्ट्या माझं खरं स्वरूप काय हे जाणण्याची आता त्याच्यामध्ये तळमळ निर्माण झाली आहे. अशाला, या साधकांना मुमुक्षु असं म्हटलं जातं. जेव्हा मुमुक्षु हे जाणतो की तो ज्या शक्तीमुळे स्वप्नावस्थेमध्ये आणि जागृतावस्थेमध्ये सर्व जगत अनुभवतो, बर का. स्वप्नावस्थेमधलं जगत हे स्वप्न जगत आहे, जे त्याच्या मनाने सगळं क्रिएट केलेलं आहे, आणि जागृतावस्थेमध्ये त्याचं जे इंटरॅक्शन जगताशी घडते ते बाह्य जगत तो अनुभवत असतो. तर तो जे स्वप्नावस्थेमधलं आणि जागृतावस्थेमधलं दोन्ही जगत जे अनुभवतो त्याच्या पाठीमागची जी शक्ती आहे, ज्या शक्तीमुळे हे सगळं तो अनुभवू शकतो, ती आत्मतत्व शक्ती सर्वव्यापी आहे हे तो जाणतो आणि त्यामुळे तो दुःख करत नाही. म्हणजे त्यांनी आता जाणलेलं आहे की जरी शरीर, मन, इंद्रिय ही जरी कार्य करत असली तरी त्यांना प्रेरणाशक्ती देणारं आत्मतत्व हे ईश्वरीय तत्व असून
तेच माझं खरं स्वस्वरूप आहे. पुढील मंत्र. या आत्मतत्व शक्तीमुळे सर्व ब्रह्मांडाच्या मुळाशी जी ईश्वरीय प्राण ऊर्जा शक्ती आहे, तत्व आहे, त्याच्यामुळे सूर्य उगवतो आणि त्यामध्येच तो विलीन पावतो. ज्याच्यावर सर्व देवदेवता अवलंबून असतात आणि ते तत्व कुणीही ओलांडून जाऊ शकत नाही, तेच ते आत्मतत्व किंवा परमतत्व होय. ज्याच्यावर देवदेवता किंवा सूर्य देवता अवलंबून असते, म्हणजे त्याचा अर्थ असा की प्रथम ते निर्गुण मूळ तत्व आहे. जेव्हा त्याच्या शक्तीबरोबर त्याचा संयोग होतो, निर्गुण तत्व अधिक त्याची माया शक्ती, तेव्हा मग हळूहळू सूर्य, पंचमहाभूत, सर्व देवदेवता हे त्याच्या नंतर त्याच्या मागून निर्माण केले जातात. म्हणून त्या अर्थानं हे सगळे जग, देवदेवता, सूर्य, चंद्र, नक्षत्र, सगळं ब्रह्मांड हे त्याच्यावर अवलंबून आहे. अशा परमतत्वाला जाणणाऱ्या, ईश्वरीय तत्व स्वतःमध्ये आहे हे ओळखून त्याचप्रमाणे वागणाऱ्या संत महात्म्यांची काही कमी नाही. संत एकनाथ महाराज यांच्याबद्दल मला थोडं बोलावंसं वाटतं. संत एकनाथ महाराज जन्म 1533, मृत्यू 1599, पैठणला जन्म झाला. वडील सूर्यनारायण, आईचं नाव रुक्मिणी माता. ते सूर्योपासना करत असत. संत श्रेष्ठ भानुदास महाराज हे त्यांचे पंजोबा होते. ते खूप लहान असताना त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं. ते आजोबांकडे वाढले. त्यांच्या गुरूंचं नाव जनार्दन स्वामी. ते देवगड येथे त्या दरबारी मोठ्या पदावर अधिकारी होते. संत एकनाथ महाराजांना त्यांच्याकडून दीक्षा मिळाली आणि अगदी लहान वयातच त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. अनेक अभंग रचना, भारूड, जोगवा याची निर्मिती त्यांनी केली. एकनाथी भागवत हा त्यांचा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. जनतेचं प्रबोधन त्यांनी अतिशय तळमळीनं आपल्या अभंग रचनातून, कीर्तनातून, प्रवचनातून त्यांनी केलं. त्यांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. संसारामध्ये राहून अतिशय शुद्ध वागणूक ठेवून माया ममतेने सर्व जगताशी वागून आपल्याला परमार्थ सिद्ध करता येतो, हे संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या उदाहरणावरनं आपल्याला दाखवून दिलं आहे. वारकरी आणि दत्त संप्रदायाचे ते साधक मानले जातात. त्यांना दत्त महाराजांचे दर्शन झाले होते असं मानण्यात येतं. फाल्गुन मध्य षष्टीला त्यांनी अवतार समाप्ती केली. पुढील मंत्र. मनाच्या सहाय्यानंच आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. इथे कुणातही फरक नाही. खूप महत्वाचं तत्व या मंत्रामध्ये. याच कशाला वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी अद्वैत वेदांत आणि उपनिषद हे आपल्याला सांगत असतात की कुठचाही भेदाभेद
इथे नाही तो करू नका, इथे कोणातही फरक नाही. जो भेदाभेद बघतो, हा वेगळा तो वेगळा, अनेक कारण, श्रीमंतीवरनं, नंतर कोण हुशार आहे का, श्रीमंत आहे का, कोण गरीब आहे का, अनेक कारणावरनं जो भेदाभेद करतो, वेगळेपणा बघतो, तो मृत्यूपासून मृत्यूला पोचतो. जन्मापासून मृत्यूला पोचतो असं म्हटलेलं नाही. एक विशिष्ट रचना त्यांनी केली आहे शब्दांची. जो असा भेद बघतो जगतामध्ये, तो मृत्यूपासून मृत्यूपर्यंत जातो. म्हणजे हे जन्म मरणाची साखळी, तो त्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही, जोपर्यंत तो हा सगळीकडे भेदाभेद करतो आहे. आता याचे दोन अर्थ होतात बर का. भेदाभेद न करणं म्हणजे काय? व्यावहारिक जगतामध्ये आपण जेव्हा वावरत असतो तेव्हा अपरिहार्यपणे हा वेगळा तो वेगळा, मी वेगळी, हा फरक आपल्याला करावाच लागतो, नाही का? कारण नाहीतर त्याशिवाय रोजची नॉर्मल ट्रान्झॅक्शन्स होणार कशी? मी वेगळी तू वेगळा, तरच आमच्या दोघांमध्ये काही व्यवहार होऊ शकतो. त्यामुळे व्यवहारासाठी जो भेद पाळावा लागतो तो पाळायचा आहेच. मी असं म्हणू शकत नाही नोकरीमध्ये गेल्यानंतर आपण सगळे एकच आहोत, चला मी आज आराम करते, तुम्ही काम करा, सगळे एकच आहोत, मी केलं काय तुम्ही केलं काय, तुमचे तुमचे पगार काय मी माझे पगार काय, किंवा तुम्हाला प्रॉफिट मिळतोय तुम्ही कशाला घेता, मलाच तो द्या, काहीच फरक नाही, असा वेडेवाकडे अर्थ त्यातून काढायचे नाहीये. व्यावहारिक भेद राहणार, तो मान्य करायलाच हवा. पण अंतर्मनामध्ये ही सगळी बाह्य भेदाभेदी करण्यामुळे जी एक कटुता मनामध्ये आलेली असते, नाही नाही हा वेगळा तो वेगळा, नाही ही वेगळी, हा जो अमंगल भेदाभेदाचा विचार आहे तो मनामधनं आपण पूर्णपणे काढून टाकणं गरजेचं आहे. सगळे आणि सगळे जण साक्षात ईश्वर स्वरूप आहेत. या प्रेम भावनेनं जगताकडे बघणं म्हणजे भेदाभेद मनातून त्याचं उच्चाटन करणं. व्यवहारापुरतं जेवढा लागणारे तेवढा भेद प्रत्येकाने पाळायला हवा. या भेदाभेद करण्यावरून परत एकदा मनीषा पंचक हे जे आदि शंकराचार्यांनी स्तोत्र लिहिलंय ते आपण थोडस बघूया. मनीषा पंचक. मनीषा म्हणजे काय? मनाचा स्वामी बुद्धी असा त्याचा अर्थ होतो. की अद्वैत सिद्धांत किंवा उपनिषद हा माणसामध्ये भेद करायला सांगत नाहीत. कारण त्यांचं मूळ तत्वज्ञानच मुळी असं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये एकच ईश्वरीय तत्व भरलेलं आहे. प्रत्येकाच्या वरचं आवरण उपाधी शरीर मन वेगवेगळी आहेत, पण आतील अंतर्गाभा जो आहे तो प्रत्येकाचा समान आहे. या अर्थानं मनीषा पंचकम मध्ये आदि शंकराचार्य म्हणतात, जेव्हा एखाद्याला प्रत्यय येतो की त्याचं खरं स्वरूप हे ईश्वरीय स्वरूप आहे, जे ब्रह्मदेवापासून किडे कीटकांपर्यंत अगदी प्रत्येक जीवामध्ये तेच एकमेव तत्व आहे. तेच जागृत, स्वप्नावस्था आणि गाढ निद्रेचा साक्षी आहे. तो माझ्या दृष्टीनं वंदनीय,
व्यक्ती आहे. दुसरं कळव, तो माझ्या दृष्टीनं ज्ञानी आहे की ज्याला हे समजलं की या अथांग ब्रह्मांडामध्ये विविधता जरी अवाढव्य असली, हा, डोंगर, नद्या, नाले, वृक्ष, विविधतेनं हे ब्रह्मांड जरी भरलेलं असलं तरी प्रत्येकाचं मूल तत्व एकच आहे. या एकत्व भावनेनं जो जगताकडे बघतो तो माझ्या दृष्टीनं वंदनीय आहे. मनाच्या साह्यानंच आत्मसाक्षात्कार होतो. एकदा उपनिषद म्हणतात, छे छे, शरीर मन बुद्धीच्या ते पलीकडे आहे, मन त्याला जाणू शकत नाही. आणि आता इथे काय म्हणतायत, उलट सुलट भाषा आपल्याला अनुभवायला मिळते. इथे म्हटलंय की मनाच्या साह्यानं आत्मसाक्षात्कार होतो. म्हणजे काय तर विरोध नाहीये, यातला खोल अर्थ आपण जाणून घेऊया. म्हणजे असं की आपलं आत्ताच जे मन आहे ते विकारांनी भरलेलं आहे. द्वेष, संताप, राग, क्रोध, नाना तऱ्हेच्या विकारांनी हे आपलं मन ग्रस्त झालेलं आहे. असं जे दूषित मन आहे त्याने ईश्वर जो शुद्ध आहे त्याचं आकलन होऊ शकत नाही. परंतु जर आपण मनाचं शुद्धीकरण केलं, पूर्ण शुद्धीकरण प्रक्रिया त्याची केली तर शुद्ध मनाच्या साह्यानं आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. किंवा दुसऱ्या अर्थाने जर मन आपण शून्य करून टाकलं, विचारच नाहीत, विकार नाहीत, अशी जेव्हा मनाची शून्य अवस्था येते तेव्हा त्या अमनी अवस्थेमध्ये आपण ईश्वरी साक्षात्कार आपल्याला होऊ शकतो. तर अशा प्रकारे त्याचं इंटरप्रिटेशन आपण घ्यायचं आहे. पुढील मंत्र 12-13. पुरुष किंवा जीवात्मा हा हृदय गुहेमध्ये वसत असतो, जो भूत भविष्य सर्व काही जाणतो. जो साधक त्या पुरुष तत्वाला जाणतो त्याचं भय नष्ट होतो. जो दूर नसलेल्या ज्योतीप्रमाणे अभंग अखंड तेवत असतो तोच या जगतामध्ये सर्व काही आहे. म्हणजे काय की जेव्हा आपण मन आणि बुद्धी ही जी आपल्याला दिलेली आहे त्याचं जेव्हा आपण पूर्ण शुद्धीकरण करतो, त्याच्यातील विकार जेव्हा नष्ट करतो तेव्हा त्या विवेकपूर्ण मनामुळे आपल्याला जी ऊर्जा प्राप्त होते, एरवी ती ऊर्जा सगळ्या विकारांमध्ये खर्च होते. आता विकार कमी केल्यानं ती ऊर्जा आपल्याला जी मिळते त्या ऊर्जेचा विनियोग आपण आता ईश्वर प्राप्तीच्या मार्गाकडे लावणं अभिप्रेत आहे असं उपनिषद याद्वारे सांगतात. त्यासाठी मनावर संयम हवा, मनावर सतत आपला कंट्रोल हवा, मनाचं सतत परीक्षण करायला हवं, मनाचं निरीक्षण करायला हवं आणि त्यातूनच त्याची
शुद्धी घडायला हवी. मनातील विचार विकारांना अडवण्यासाठी मंत्र साधना किंवा नाममंत्र किंवा नामजप हा अत्यंत प्रभावी उपाय समजला जातो. त्याच्यावरून एक कथा मी तुम्हाला सांगते. लोहजंग नावाचा एक लुटारू किंवा चोर होता. जंगलामध्ये जो कोणी येत असे त्यांच्यावर तो झडप घालून त्यांची सगळी मालमत्ता तो घेऊन टाकत असे. कधी कधी त्यांचा तो जीवही घेत असे. तर एकदा त्याला 7 जण एकदम येताना दिसले. एका झाडाच्या पाठीमागे तो लपलेला होता आणि त्याला 7 जण एकदम येताना दिसले आणि त्याला आनंद झाला. चला, एकदम 7च्या 7 जण येत आहेत, आता 7 जणांना मी लुटून टाकतो म्हणजे मला भरपूर संपत्ती मिळेल. तो एकदम पुढे होतो आणि जोराने त्यांच्या अंगावर ओरडतो की माझ्याशी तुम्ही माझ्यावर आक्रमण करू नका. मुकाट्यानं तुमच्याकडे जी संपत्ती आहे ती मला तुम्ही देऊन टाका. हे 7 जण अत्यंत तेजस्वी ऋषी मुनींप्रमाणे जणू त्याला भासतात आणि त्यांच्या मनामध्ये जरा सुद्धा चलबिचल भीती वगैरे काही त्याला दिसत नाही. जणू काही आकाशातनं सप्तर्षीच उतरलेत की काय अशी त्याला शंका येते. तो पुन्हा एकदा ओरडतो, द्या द्या चला. त्यावर ते हसून म्हणतात, आमच्याकडे तुला देण्यासारखं काही सुद्धा नाही. आमच्याकडे काही संपत्ती नाही. हा, आमच्याकडे ज्ञान आहे, पण ते आम्ही तुला कसं काय देऊन टाकणार. हा, ते तुलाच मिळवावं लागेल. बरं, आम्हाला एक सांग, तू हे सगळं कशासाठी करतोस. माझ्या कुटुंबासाठी. अच्छा, मग आता ही जी पाप कर्म तू करत आलायस, तुला काय वाटतं तुझी याच्यातून सुटका होईल. नाही. आत्ता जरी तू पकडला गेला नाहीस तरी सुद्धा मृत्यूनंतर तुला अनेक नरक यातना भोगावे लागणार हे अगदी नक्की. कारण पाप कर्मांची फळं भोगल्याशिवाय तुझी मुक्तता नाही. तर तू जा, घरी जा आणि जाऊन विचारून ये की तू ज्या कुटुंबासाठी हे करतोयस तर ती लोक ही पाप कर्मांची फळं तुझ्याबरोबर भोगायला ते तयार आहेत का. तो जाऊन विचारून येतो. सगळेजण त्याला नकार देतात. तेव्हा त्याला अतिशय मनातनं पश्चाताप होतो आणि त्याचे अश्रू अनावर होतात आणि तो त्यांना म्हणतो की याच्यावर आता काही इलाज नाही का. आहे एकच उपाय. कोणता. तू राम नामाचा मंत्र जपायला सुरुवात कर. त्या नाम जपानं तुला त्या पापांमधनं काही प्रमाणात मुक्तता मिळू शकेल. असं म्हणून ते सप्तर्षी निघून गेले आणि मग 14 वर्ष यांनी रामनामाचा जप केला. कसलंही भान त्या काळामध्ये त्यांना राहिलं नाही आणि 14 वर्षाच्या काळात मुंग्यांचं वारुळ त्याच्या भोवती जमा झालं. 14 वर्षांनी ते परत आले सप्तर्षी आणि त्याने ते वारुळ बाजूला केलं आणि तो बाहेर आला. तो कोणीतरी वेगळाच होता. लोहजंग हे त्याचं पूर्वीचं नाव आता विस्मृतीत गेलं होतं आणि वारुळाला वाल्मिक असं म्हटलं जातं. म्हणून त्या नव्यानं जन्मलेल्या जणू वेगळ्याच माणसाला या सप्तर्षींनी वाल्मिकी ऋषी असं नाव दिलं आणि त्यांच्या हातून पुढे रामायणाची निर्मिती झाली. तर असा हा नामस्मरणाचा किंवा मंत्र साधनेचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर निसंशयपणे
पडायला लागतो. इथे मी कठोपनिषदाचा एपिसोड 5वा भाग 5वा इथे समाप्त करते, पण त्याच्या पुढचा एपिसोड घेऊन मी लवकरच येत आहे. या एपिसोडची सांगता जरी मी इथे करत असले तरी सुद्धा मी तुम्हाला सर्वांना नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे डोई या माझ्या YouTube वरील चॅनलला कृपया तुम्ही शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.